SC/ST प्रवर्गाचे वर्गीकरण क्रिमिलेअर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा नांदेडमध्ये विविध दलित संघटना आणि पक्षांनी निषेध केला। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये वर्गीकरण करावे तसेच क्रिमिलेअर अट टाकावी असा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने दिला आहे। पण या निर्णयाचा अनेक पक्ष आणि संघटनांकडून निषेध व्यक्त केला जातोय। या विरोधात आज भारत बंदचीही हाक देण्यात आली होती। नांदेड शहरात विविध पक्ष आणि संघटनांनी या निर्णयाचा विरोध केला। बहुजन समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। ITI येथे देखील निदर्शने करण्यात आली। यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे, शहराध्यक्ष विकी वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे राजू सोनसळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। न्यायालयाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने SC/STच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअर त्याचबरोबर वर्गीकरणाचे जे काही राज्य सरकारला निर्देश दिलेत, तर हे निर्देश जे आहे ते भारतीय संविधानातील कलम 14चं उल्लंघन आहे। भारतीय संविधानातील कलम 14 हे समानतेचं कलम आहे आणि क्रिमिलेअर आणि वर्गीकरणाची जी भूमिका आरक्षित वर्गाची आहे, वर्गासाठी सर्वोच्च न्यायालयानं जे दिशानिर्देश दिलेले आहेत ते खुल्या वर्गासाठी देणं गरजेचं होतं, पण असं झालेलं नाही। आणि ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने भारतीय संविधानातील कलम 341 आणि 342 जे आहे ST आणि SC साठी, तर त्यामध्ये जर काही कायदा करायचा असेल तर तो कायदा त्याच्यामध्ये काही सुधारणा आणि बदल करायचा असेल तर तो संसदेचा अधिकार आहे, म्हणजे तो लोकसभेचा आणि राज्यसभेचा अधिकार आहे। या देशामध्ये भारतीय संविधानानं त्रिस्तरीय रचना केलेली आहे। न्यायमंडळ, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ। न्यायमंडळ म्हणजे न्यायपालिका, कायदेमंडळ म्हणजे सभागृह आणि कार्यकारी मंडळ म्हणजे प्रशासन। तर या देशामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा संविधानानुसार जे आहे ते संसदेला आहे। त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं आपली अधिकार कक्षा जी आहे ती या ठिकाणी ओलांडलेली आहे। हे घटनेला धरून नाही, हे घटनेचं उल्लंघन आहे, बिकॉज सुप्रीम कोर्ट इज अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन। काय मागणी आहे? आमची मागणी हे होते की 1 ऑगस्ट रोजी ह्या देशामध्ये जे 7 जजेसचं जजमेंट जे ह्या देशामध्ये आलं, SC आणि STचं उपवर्गीकरण करायचं आणि क्रिमिलेअर लागू करायचा, याला विरोध म्हणून गेल्या 1 ऑगस्टपासूनच देशामध्ये बहिणजीनं 21 ऑगस्टला हे बंद पुकारलेला होता आणि त्याचा भाग म्हणून आज आम्ही नांदेडमध्ये ह्या बंदमध्ये सहभागी झालो आणि हे बंद हा यशस्वी करण्याकरता या जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे निरीक्षक घोडके साहेब असतील, सुनील भाऊ डोंगरे असतील, विकी वाघमारे असतील, या अनेक पदाधिकारी आहेत, यांनी सर्वांनी परिश्रम ह्या बंदसाठी घेतलेला आहे आणि ह्या परिश्रमाला चांगला आम्हाला योग्य तो मिळालेला आहे। कारण आज आम्ही छत्रपती चौकामधून रॅली काढलो, ते महात्मा फुले पुतळ्यापाशी महात्मा फुले पुतळ्यांना आम्ही अभिवादन केलं आणि तिथून आम्ही रॅलीच्या स्वरूपामध्ये मोठ्या संख्येने आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिस पाशी आलो आणि कलेक्टर साहेबाला निवेदन वाचून दाखवलं आणि आमच्या जे मागणी आहेत, कारण ह्या देशामध्ये खरोखर जर अन्याय झाला असेल तर तो BJPच्या काळामध्ये जास्त झालेला आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे। तर ह्या दोघांनी मिळून हा SC/ST वर्गावर जो अन्याय केलेला आहे ते अन्याय बहुजन समाज पार्टी कदापि खपून घेणार नाही। शाहू महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, SC/ST आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे PCMB क्लासेस। 11वी 12वी स्टेट बोर्ड, नीट, JEE आणि CETची परिपूर्ण तयारी। विद्यार्थ्यांच्या शंकांचे निराकरण। नीट, JEE आणि CET साठी स्पेशल बॅच उपलब्ध। गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत। तेव्हा वाट काय पाहता, आजच आपला प्रवेश निश्चित करा। प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे PCMB क्लासेस मध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू।